नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 10, 11 आणि 12 जानेवारी 2026च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत, जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर बघा, आजचा पहिला प्रश्न आहे, दृष्टिहीन लोकांसाठी पहिले ब्रेल ग्रंथालय नुकतेच कोणत्या राज्यामध्ये उघडण्यात आले आहे? बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए, उत्तर प्रदेश. तर उत्तर प्रदेश राज्यामध्ये दृष्टिहीन लोकांसाठी पहिले ब्रेल ग्रंथालय उघडण्यात आलेले आहे. ओके, तर महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, पहिलेच असल्यामुळं प्रश्न महत्त्वाचा ठरतो. ओके, तर बघा, दृष्टिहीन लोकांसाठी पहिले जे ब्रेल ग्रंथालय आहे ते उत्तर प्रदेश राज्यामध्ये लखनौ या शहरामध्ये उघडण्यात आले आहे. ओके, तर उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ या शहरामध्ये हे ग्रंथालय उघडण्यात आलेले आहे. बघा, हे ग्रंथालय डॉक्टर शकुंतला मिश्रा नॅशनल रिहॅबिलिटेशन युनिव्हर्सिटीमध्ये सुरू करण्यात आलेले आहे. ओके, आणि याचा उद्देश म्हणजे दृष्टिहीन विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये समाविष्ट करणे व त्यांच्या ज्ञानापर्यंत प्रवेश सुलभ करणे हा आहे. ओके, तर लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 2 बघूयात आपण. कोणत्या भारतीय शहरामध्ये जगातील दुसरी पर्यावरणीय बालक प्रयोगशाळा स्थापन करण्यात आली आहे? बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, म्हणजेच नवी दिल्ली. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, नवी दिल्ली या ठिकाणी जगातील दुसरे पर्यावरणीय बालक प्रयोगशाळा स्थापन करण्यात आलेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. बघा, पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 3 आहे, राष्ट्रीय मानवी तस्करी दरवर्षी बघा, राष्ट्रीय मानवी तस्करी दिवस दरवर्षी प्रश्नामध्ये मिस्टेक झाली आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा, याचं उत्तर असणार आहे, बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न पुन्हा एकदा वाचत आहे मी. राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येतो? बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी, 11 जानेवारी. तर 11 जानेवारी रोजी आपण दरवर्षी राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस दरवर्षी साजरा करतो. ओके, तर महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा, हा जो दिवस आहे तो मानव तस्करीबद्दल जनतेमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी आणि गंभीर गुन्ह्याविरुद्ध प्रतिबद्धता वाढवण्यासाठी साजरा केला जातो. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. चला, पुढचा प्रश्न आहे बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 4 आहे, हिस्टरी दॅट इंडिया इग्नोर्ड हे पुस्तक नुकतेच कोणी लिहिले आहे? बघा, हिस्ट्री दॅट इंडिया इग्नोर्ड हे जे पुस्तक आहे ते प्रेम प्रकाश यांनी लिहिले आहे. ओके, ऑप्शन डी याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर प्रेम प्रकाश यांनी हिस्ट्री दॅट इंडिया इग्नोर्ड हे जे पुस्तक आहे ते नुकतेच लिहिलेले आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. बघा, प्रश्न क्रमांक 5 आहे, 2026च्या महिला प्रीमियर लीगची कितवी आवृत्ती सुरू होणार आहे? बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी, 4थी. ओके, तर बघा, 2026च्या ज्या महिला प्रीमियर लीग आहेत त्याची 4थी आवृत्ती सुरू होणार आहे. ओके, तर 2026मध्ये त्यांची 4थी आवृत्ती सुरू होणार आहे. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. ओके, चला, पुढचा प्रश्न बघूयात आपण. ओंगल कानवाई सोलुंगल हा कार्यक्रम कोणत्या राज्य सरकारने सुरू केला आहे? तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी, म्हणजेच ओंगल कानवाई. बघा, ऑप्शन बी म्हणजेच तामिळनाडू. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, तामिळनाडू राज्य सरकारने नुकताच ओंगल कानवाई सोलुंगल हा जो कार्यक्रम आहे तो सुरू केलेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. बघा, हा जो कार्यक्रम आहे तो चीफ मिनिस्टर म्हणजेच मुख्यमंत्री M.K. स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील नागरिकांच्या स्वप्नांबद्दल माहिती गोळा करून शासनाच्या योजनांमध्ये समाविष्ट करण्यासाठी लॉन्च करण्यात आलेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 7 आहे, 2026ची राष्ट्रीय वस्त्रोद्योग मंत्र्यांची परिषद कोठे आयोजित केली जाणार आहे? बघा, याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन डी, आसाम. तर आसाम या राज्यामध्ये 2026ची राष्ट्रीय वस्त्रोद्योग मंत्र्यांची परिषद आयोजित केली जाणार आहे. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 2026ची जी राष्ट्रीय वस्त्रोद्योग मंत्र्यांची परिषद आहे ती आसाममधील गुवाहाटी या ठिकाणी होणार आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. बघा, गुवाहाटी या ठिकाणी होणार आहे. तर लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 8 आहे, चर्चेत असणारा माउंट बूर नी तेलोंग हा जो ज्वालामुखी आहे तो कोणत्या देशामध्ये आहे? ओके, तर याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा,
ऑप्शन बी म्हणजेच इंडोनेशिया. ओके, इंडोनेशिया या इंडोनेशिया या देशामध्ये माउंट बुर नीतेलोंग हा जो ज्वालामुखी आहे तो म्हणजे स्थित आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो चर्चेत असणारा ज्वालामुखी आहे त्यामुळे हा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारण्याची शक्यता आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, इंडोनेशियाची राजधानी आहे जकार्ता. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9 बघा. संस्कार शाळा ही योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? बघा, याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन ए आसाम. ओके, तर आसाम सरकारने संस्कार शाळा ही जी योजना आहे ती सुरू केलेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो बघा, ही जी संस्कार शाळा योजना आहे ती आसाम सरकारने सुरू केली आहे आणि ही गुवाहाटीमध्ये मुलांसाठी बघा 4 ते 14 वर्ष या मुलांसाठी मूल्य आधारित शिक्षण कार्यक्रम म्हणून सुरू करण्यात आली आहे, ज्यामध्ये नैतिकता, सामाजिक जबाबदारी आणि भारतीय सांस्कृतिक मूल्ये यांना प्रोत्साहन दिले जाते. ओके, तर लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 10 बघूयात आपण. भारत सौर सेल कॅलिब्रेशन मानकीकरण सुविधा स्थापन करणारा जगातील कितवा देश बनलेला आहे? ओके, तर बघा, महत्त्वाचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी 5वा. तर बघा, भारत सौर सेल कॅलिब्रेशन मानकीकरण सुविधा स्थापन करणारा जगातील 5वा देश बनलेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा. बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 11 बघूयात आपण. नुकतेच कर्नाटक राज्याचे सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री कोण राहिले आहेत? बघा, हाही इम्पॉर्टंट प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा, तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी सिद्धरामय्या. ओके, तर बघा, सिद्धरामय्या हे कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री सर्वाधिक काळ राहिलेले आहेत. ओके, आणि त्यांनी देवराज उर्स यांचा रेकॉर्ड मोडलेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, बघूयात आपण. सिद्धरामय्या हे कर्नाटकमधील इतिहासातील सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिले आहेत आणि त्यांना एकूण 2792 पेक्षा अधिक दिवसांचा काळ त्यांनी कार्यरत म्हणजे त्यांनी काम केलेले आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो बघा, ते पूर्वीचे रेकॉर्डधारक जे की त्यांचं नाव आहे डी देवराज उर्स यांचा रेकॉर्ड त्यांनी तोडलेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 12 बघूयात आपण. नृत्यकला निधी पुरस्कार 2025ने कोणाला संबंधित बघा, प्रश्नात मिस्टेक आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, नृत्यकला निधी पुरस्कार 2025ने कोणाला सन्मानित करण्यात आली आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए म्हणजेच उर्मिला सत्यनारायण. तर उर्मिला सत्यनारायण यांना नृत्यकला निधी पुरस्कार 2025चा जो आहे याने सन्मानित करण्यात आलेला आहे. ओके, तर महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा विद्यार्थी मित्रांनो, हा जो पुरस्कार आहे तो उर्मिला सत्यनारायण यांना देण्यात आलेला आहे. ओके, पुरस्काराचं नाव काय आहे तर नृत्यकला निधी पुरस्कार. ओके, तर बघा, त्यांना नृत्य विशेषतः भरतनाट्यममध्ये उत्कृष्ट कलात्मक योगदानासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. ओके, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 13 बघूयात आपण. भारतातील पहिली अर्बन नाईट सफारी कोणत्या शहरांमध्ये सुरू होईल? तर बघा, ही जी भारतातील पहिली अर्बन नाईट सफारी आहे ती लखनौ या शहरामध्ये सुरू होणार आहे. ओके, तर ऑप्शन सी याचं उत्तर असणार आहे लखनौ. तर विद्यार्थी मित्रांनो, चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 14 आहे. राष्ट्रीय युवा दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. याचं उत्तर असणार आहे 12 जानेवारी. ओके, तर ऑप्शन सी याचं उत्तर असणार आहे दरवर्षी आपण राष्ट्रीय युवा दिवस 12 जानेवारी रोजी साजरा करतो. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, हा जो दिवस आहे तो स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त आपण भारतामध्ये साजरा करतो. ओके, तर लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 15 आहे, शेवटचा प्रश्न आहे. तर बघा, संयुक्त राष्ट्रांनी कोणते वर्ष रेंजलँड्स आणि पशुपालकांसाठी आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केले आहे? ओके, तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी म्हणजेच 2026. म्हणजे चालू वर्ष जे आहे 2026चे ते संयुक्त राष्ट्रांनी रेंजलँड्स आणि पशुपालकांसाठी आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केलेले आहे. ओके, महत्त्वाचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर बघा, याचं उद्दिष्ट म्हणजे रेंजलँड्स आणि त्यावर आधारित पशुपालनाचे महत्त्व जागतिक पातळीवर अधोरेखित करणे हे याचे उद्दिष्ट असणार आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.